सोलापुरातील पद्मशाली समाजातील यंदाच्या 10वी व 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली 10वीची कुमारी अपूर्वा राकेश संगा 97%, प्रतोष गिरीश गुडमल 93.80%, तर 12वीची स्वराग संतोष कोंडा 92.17%, कुमारी श्रावणी श्रीधर नडीमेटला 90.38% या विद्यार्थ्यांना पद्म एकलव्य व विद्यार्थिनींना पद्मज्योती पुरस्कार वितरण करण्यात आले. सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने गांधीनगर जुना अक्कलकोट नाकाजवळील प्रिसिजन स्कूल येथे झालेल्या पद्मशाली समाजातील 10वी व 12वीच्या परीक्षेत गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एकलदेवी, एसबीसीचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास पुरा, व्यापारी नरेंद्र धारा, उद्योजक श्रीधर गंगुल, फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, सखी संघमच्या कार्याध्यक्षा सविता एदू यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये सध्याच्या युगानुसार आपले पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना पूर्वी आपल्या पद्मशाली समाज शिक्षणाच्या बाबतीत एवढे रसिक म्हणण्यापेक्षा अज्ञानी जास्त होते. पण आता कालांतराने ज्या ज्या जनरेशन गॅप होत आहे त्या पद्धतीनं शिक्षणामधला आमूलाग्र बदल आणि त्याचबरोबर आपला वैयक्तिक आणि आपले पद्मशाली समाज आणि समाजाबरोबरच इतर घटक प्रगतीपथावर जात असताना सगळे पालकवर्ग सजग झाले आणि आपल्या पाल्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याची धडपड करत आहेत. बरे आई विड्या करत असेल किंवा वडील कारखान्यामध्ये कामगार असेल, परंतु त्यांचं ध्येय असं ठेवतात की आपली मुलगी हुशार आहे, मुलगा हुशार आहे, तर त्या मुलांना आपल्यासारखं काम करू नये, तो शिक्षण घेऊन कुठेतरी पुढे एक चांगला व्यक्ती किंवा तो स्वतः चरितार्थ घडवण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी त्याचे चांगले शिक्षण आणि नोकरी कुठेतरी मिळायला पाहिजे अशी धडपड आपले सगळे पालकवर्ग करतात. त्या पद्धतीनं खरोखरच माझ्या जनरेशनापासून आत्तापर्यंत बरेचसे आपले समाज खूप पुढे गेलेले आहेत. शिक्षणाच्या दृष्टिकोनाने खूप श्रीमंत झाले असं मी म्हणेन. ज्यावेळेस मी होते खूप गरीब होतं शिक्षण, तेव्हा आम्हाला फक्त 7वी झालं की आईचा विचार असायचा की बिड्या कर आणि घरी बस. पण आता नाही, आता ती आई स्वतः बिड्याने जास्त करते पण तू शिक्षण घे, अशी ही विचाराची आमूलाग्र बदल झालेला आहे आपल्या समाजामध्ये. केवळ तुम्ही शिकता म्हणून, बरोबर आहे, तुम्ही आईवडिलांचा विश्वास संपादन करून आईवडील सांगितल्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण म्हणून पुढे जाता म्हणून तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून, प्रेरणा म्हणून तुम्हाला आपल्या आईवडिलांची मुळातच आपल्या पाठीशी उभे असतात खंबीरपणे. तर सांगायचं मला इथे 2च शब्द मी सांगेन. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. भले मी इथं आयुक्तपदी येऊन आपल्या यांच्या डायसवर उभी आहे, पण मागच्या 30 वर्षापासून मी पोलीस सेवा देते. 96 पासून मी पोलीस सेवा देते. त्याच्या आधी ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्या समाजातली मेंटॅलिटी मुलगी शिकू नये जी ज्या पद्धतीनं धारणा होती त्याचे सगळ्या गोष्टी खोडून मी पुढे शिकत गेले आणि या पोलीस सेवेमध्ये आले. म्हणजे आपल्याला परिस्थिती कितीही आपल्या विरुद्ध असू द्या किंवा आपल्या घरचे सुद्धा विरोध करत असेल, तर तुम्ही जे एका वेळेस ध्येय जर ठरवणार असाल, त्या ध्येयाप्रती जायचं असेल तर खूप कष्ट करायला पाहिजे. कोणाचाही न ऐकता मनाचा ऐकून स्वतःचा आत्मविश्वास जास्त करून संपादन करून त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जायला पाहिजे. भले तुम्ही 10वी पास होताना जसे ज्या पद्धतीनं तुम्ही डेडिकेटली 10 तास अभ्यास करून 70पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहे, किंवा 12वीमध्ये सुद्धा तुम्ही क्लासेस लावून किंवा स्वतःची सेल्फ स्टडी करून तुम्ही हे 70पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहे. काहीतरी ध्येय ठेवलात का तुम्ही? 10वी 12वी झाल्यानंतर टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यामधला. 10वीपर्यंत जस्ट असंच आईवडील शिका म्हणतात, आपण शिकतो, पण नंतर ना त्या शिक्षणाचा आणि आयुष्याचा एक गांभीर्यता निर्माण होते की शिक्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये कसा करायला पाहिजे असं आईवडिलांना पण चिंता असते आणि मुलांनाही. मग त्यावेळेस त्याला योग्य मार्गदर्शक पाहिजे असतो. मग ते मार्गदर्शक आईवडील पण असू शकतात, शिक्षक असू शकतात,
किंवा अशा पद्धतीने जे कार्यक्रम आयोजित करतो ते आयोजित करण्यामध्ये आमच्यासारख्या व्यक्तीकडून किंवा इथे डायसवर बसलेल्या प्रत्येक व्यापाऱ्यांकडून कोणीतरी कोणी एक जण प्रेरणास्थान आपलं बनवू शकतं.